बघूया वरसकर या संघाकडून वैयक्तिक पहिल्यावर सांघिक पहिले षटक घेण्यात येतो अनिल आणि त्याचा स्ट्राईकला सामना करायला येतो सामना करेल तो किशोर स्ट्राईकला येतो किशोर नो स्ट्राईकला येतो गोपाळ स्ट्राईकला येतो किशोर नो स्ट्राईकला येतो तो गोपाळ आणि बॅटिंग बॉल उतर मारेल चेंडू पहिला षटकार एक चेंडू 6 धावा पहिला चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळालेला एक चेंडू आणि 6 धावा पहिला चेंडू पहिला षटकार बघूया पुढील चेंडू कोण वापसी करत आहे फुल टॉस बॉल नो चेंडू नो बॉल आणि या 4 धावाच्या मदतीने सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळालेली होती परंतु 4 धावा कोणी काही रोखू शकत नाही या 4 धावाच्या मदतीने स्कोर होत आहे तो 11 एक चेंडू 11 धावा एक चेंडू 11 धावा बघूया वरसकर या संघाकडून अनिलला कुठेतरी कमबॅक करावे लागेल टापे बॉल होता निर्धासा चेंडू चुकला बीट झाला निर्धासा चेंडू बॅक टू बॅक षटकार मारण्याच्या नादात चुकला बीट झाला 2 चेंडू 11 धावा बॅटिंग आली बॉल आणि सीमा रेषे पार सिक्सर उत्कृष्ट असा फटका होता बॅक टू बॅक मला वाटतं 2 षटकार आणि स्कोर आहे तो 17 बघूया टापे बॉल सीमा रेषे पार षटकार या 6 धावाच्या मदतीने स्कोर होत आहे तो 23 सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते किशोर यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले 3 4 आणि सुंदर असा चेंडू आणि बॅक टू बॅक हॅट्रिक षटकार अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळाले हॅट्रिक चान्स बघूया हॅट्रिक झाली आणि परत एकदा आणि निर्धासा चेंडू 1 षटक समाप्तीच्या नंतर स्कोर आणि खणखणीत चौकार नो बॉल पंच काय 2 या 3 धावाच्या मदतीने स्कोर होत आहे तो 87 सुंदर असा सामना पाहायला मिळतो आणि परत एकदा काकांचंबी षटकार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 3 षटक समाप्तीनंतर स्कोर होत आहे तो 84 अजून एक बॉल बाकी बघूया फुल टॉस बॉल आडव्या हाताने खेळायला चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण 3 षटक समाप्तीनंतर स्कोर होत आहे तो 86 आणि आता मात्र उर्वरित 1 षटक बाकी आहे या 6 बॉलामध्ये बघूया तो 100 पार करतात की नाही बघूया 100 पार होतो की नाही जर 100 रन मारले तर हिस्ट्री होईल या लीग मध्ये जर 7 चेंडू आणि 14 रन केले तर 100 होऊ शकतो टीमचा आणि 14 षटक तो 100
आणि ग्राउंड शॉट एकदा पूर्ण, दुसऱ्याच्या प्रयत्नात दुसरीदा पूर्ण, तिसऱ्याच्या प्रयत्नात परंतु दोनच धावा. या दोन धावाच्या मदतीने स्कोर होत आहे तो 88. बघूया पुढील बॉल आणि नो बॉल, खराब असा बॉल, नो बॉल. 89. अजूनही रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रीज वरती आणि फुलटॉस बॉल ऑफसाईडच्या दिशेला मारलेला चेंडू एकदा पूर्ण, एकच धाव. धावसंख्या होत आहे ते 90. अजूनही उरावरी 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडू मध्ये जर 10 रन केले तर 100 रन होऊ शकतात. बॅट खाली बॉल, हेलिकॉप्टर उडावलेला चेंडू, उत्कृष्टाचे क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावाच्या मध्ये स्कोर होता तो 92. अजूनही 3 बॉल बाकी. अजय आणि हुकला चुकला बसला बीट झाला निर्धार चेंडू. अजूनही 2 बॉल बाकी. बघूया जर 100 करायचा असेल तर मोठा प्रहार करावा लागेल गोपाळ यांना. पोल टॉच बॉल आणि सीमा रेषे पार षटकार. रन संख्या होत आहे ती 98. अजूनही एक चेंडू आणि 2 धावा केल्या तर 100 होऊ शकतो. बघूया फुल टॉस बॉल, वन क्वालिटीचा दर्जेदार षटकार. या 6 धावाच्या मदतीने स्कोर होत आहे तो 104. आणि बोसपाडे या संघाला जर विन व्हायचा असेल तर 4 षटक आणि 24 चेंडू आणि 105 धावांचं आव्हान पार करावं लागेल वरसकोल या संघाला. वरसकोल या संघाला जर विन व्हायचा असेल तर आणि गोपाळ यांची 50 झालेले आहे. कृपया त्याने बॅट वरती करायचे आहे. धन्यवाद. आणि नॉन स्ट्राईकला होता तो, त्याची पण मला वाटतं 42 का किती रन झालेत. अजय 1 मिनिट फक्त.
24. हॅलो, पहिले षटक घेऊन येतो गोपाळ, मार घालतो दीपक आणि पहिला दीपकच्या बॅट मधून येतोय वन बाउंड चौकार. चौकाराने सुरुवात केली, चौकाराने षटकार मारले तर वरस्कोळ संघ विजयी होऊ शकतो. खूपच मोठं आव्हान ठेवलंय आणि पुन्हा वन बाउन्स आणि हा दुसरा चौकार येतोय आणि नो. अशा 5 धावा, धावसंख्या 5 ने वाढते, धावसंख्या 9. नो बॉलचा पुरेपूर फायदा घेतला दीपक याने. षटकातील पुन्हा ग्राउंड शॉट, ताकदीचा शॉट आणि हा खणखणीत चौकार. सलग तिसरा चौकार येतोय दीपकच्या बॅटमधून. आणि वाईट अशी अतिरिक्त 1 धाव, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 14. उलटा चेंडू सीमा रेषे पार, हा येतो गगनचुंबी षटकार दीपकच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 20. अशीच फटकेबाजी केली तर वरस्कोळ संघ नक्की विजय होऊ शकतो. पुन्हा हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होईल. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा दमदार षटकार येतोय दीपकच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 26. 4. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि आज सुद्धा सीमा रेषे पार येत आहे 6 धावा, धावसंख्या झाली 32. खूपच एक दो से काम नहीं चलने वाला आणि हा वाईट अशी अतिरिक्त 1 धाव, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 33. पुन्हा हेलिकॉप्टर लँड होईल आमच्या स्टँड मध्ये. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 39. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 39. दुसरा षटक घेऊन येतो सुभाष. कुठेतरी गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल बोसपाडा संघाला विजय मिळवायचा असेल तर. पहिल्या षटकात खूपच धावा खर्च केल्यात, धावसंख्या झाली 39. पुन्हा उंचावर टोलावलेला चेंडू क्षेत्ररक्षक आणि नो चेंडू. नो चेंडू. पंच धाव किती? धावसंख्या 1. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 40. आणि गडी बाद होतोय. पहिलाच खूपच मोठा झटका लागतो वरस्कोळ संघाला अनिलच्या स्वरूपात. अनिलची जागा भरून काढायचा जातो सचिन, जर्सी नंबर 35.
दुसऱ्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक सुभाष यांचे आणि पुन्हा उपच्या दिशेने टोळावलेला चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या ती 44 गचाळ क्षेत्ररक्षण मानावं लागेल विलास काढून कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला आणि फुलटॉस चेंडू आणि गडी बाद होतोय दुसरा गडी बाद विकेट जेलबाद धावसंख्या झाली 44 अजून विजयासाठी खूपच धावांची गरज आहे चौकार आणि षटकाराचीच गरज आहे वरसकोळ संघाला विजयासाठी धावसंख्या झाली 44 कुठेतरी कमबॅक केलाय गोलंदाजाने अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आणि ग्राउंड शॉट उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या झाली 45 स्ट्राईक ला दीपक पहिल्या षटकात त्याने खूपच धावा ठोकल्यात आणि पुन्हा हेलिकॉप्टर शॉट धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या झाली 47 अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि सीमा रेषे पार षटकार धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या झाली 53 2 षटक समाप्तीनंतर बारा चेंडू आणि 52 धावा नारळवाडी संघाचा कर्णधार श्री गणेश कशिवली संघाचा कर्णधार टोचका बॉस मध्ये यायचा आहे टोच उडवण्यासाठी तिसरे षटक घेणार स्वतः कर्णधार किसन 12 चेंडू 52 धावांची गरज आहे विजयासाठी ओमसाई वरसकोळ या संघाला नारळवाडी संघाचा कर्णधार आणि हा स्टेटच्या दिशेने टोलावले चेंडू 1 बाउंड चौकार येतोय धावसंख्या 4 ने पुढे सरकते धावसंख्या 57 ऑफच्या दिशेने टोलावलेले चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या झाली 58 अजूनही तिसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक आणि सुद्धा सीमा रेषे पार षटकार येतोय दीपकच्या बॅटमधून धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या 67 अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक
खूपच नावाजलेला फलंदाज असा तो दीपक. आणि पुन्हा सीमा रेषे पार 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली 70. दीपकचं अर्धशतक झालंय. त्याने बॅट वर करायचे आहे. पुन्हा उंचावून टोलावले आणि गडी बाद. विकेट. खूपच मोठा झटका बसतोय वरसकोट संघाला दीपकच्या रूपात. आता मात्र कुठेतरी जीव आलाय बोसपाडे संघाच्या. खूपच मोठं वादळ गोंगावत होतं दीपक नावाचं वरसकोट संघाकडून. धावसंख्या झाली 70. आणि 40 क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली 72. 3 षटक समाप्तीनंतर. आणि आज शेवटचं षटक. अजूनही 6 चेंडू आणि 33 धावा. जर दीपक असता तर कुठेतरी सामना त्या घेऊन गेला असता. सहा चेंडू आणि 33 धावा. आणि हा वाईट अशी अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या झाली 73. आणि हा निर्धाव. 5 चेंडू आणि 32 धावा. आणि जेलचा चान्स होता पण तू घे मी घे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 74. पुन्हा उंचावून टोलावले चेंडू का क्षेत्ररक्षक आणि गडी बाद होतोय. तीन चेंडू आणि खूपच धावांची गरज आहे वरसकोट संघाला. आणि हा वाईट अशी अतिरिक्त 1 धाव. आणि 9 चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. काय आणि हलकाचा प्लेट. आणि आता मात्र इथं सामना गेलाय तो बोसपाडा संघाच्या बाजूने. आणि हा त्रिफळा चित बोसपाडा संघ विन झालाय.